महत्त्वाच्या कडधान्य पिकांमध्ये तुरीनंतर मुगाचं नाव घेतलं जातं। मुगाची लागवड सलग आणि आंतरपीक अशी दोन्ही पद्धतीने घेतली जाते। या पिकासाठी जमीन तयार करण्यापासून खतांच्या निवडीपर्यंतच्या बाबींवरती लक्ष देणं गरजेचं असतं। या सगळ्यांबाबतीत माहिती जाणून घेऊयात कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून। तुरीनंतर मूग हे कडधान्य पिकांमध्ये महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जातं। या पिकाची पेरणी प्रामुख्याने विदर्भात केली जाते। कोरडवाहू असलेल्या या पिकाचा कालावधी कमीत कमी 60 ते 70 दिवसांचा असतो। पण या पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी, त्या जमिनीची कशी मशागत करावी याविषयी जाणून घेऊयात। तर या पिकाकरता आपल्याला साधारणतः जमिनीची निवड हे मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन निवडावी। पाणी साचून राहणाऱ्या जमिनीमध्ये या मूग पिकाची लागवड करू नये। मूग पिकाकरता जर जमीन आपल्याला तयार करायची आहे तर त्याकरता आपल्याला साधारणतः चांगलं पाऊस झाल्यानंतर पहिला 1-2 वखराच्या 1-2 पाळ्या देऊन जमीन समतोल सपाट अशी तयार करून घ्यावी। कोणत्याही पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी उत्तम प्रतीचं बियाणं असणं महत्त्वाचं असतं। मुगाच्या पिकासाठी कृषी विद्यापीठानं काही बियाणांची शिफारस केली आहे। यामध्ये कोपरगाव TARM2, TARM18, PKV मूग 8802, PKV ग्रीन गोल्ड म्हणजेच AKM 9911, पुसा वैशाखी PKV AKM4 यांचा समावेश आहे। बियाणांच्या निवडीनंतर त्यावर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची 4 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। प्रति किलो 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम PSB याप्रमाणे आपण गुळाचं चिकट द्रावण तयार करायचं। 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 125 ग्रॅम गूळ विरघळवून घ्यायचा आणि थंड झालेल्या द्रावणामध्ये साधारणतः जितके आपलं किलो बियाणं असेल त्याप्रमाणे 25 ग्रॅम प्रत्येकी त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये रायझोबियम आणि PSB हे टाकून या बियाण्यावर आपण हलक्या हाताने शिंपडावे आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला याची बीज प्रक्रिया करावी। आणि बियाणे सुकल्यानंतर साधारणतः 24 तासाच्या आत आपण हे बियाणं पेरणीसाठी वापरावे। मुगाच्या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिलं जातं। उत्तम उत्पादनासाठी त्याची योग्य प्रकारे लागवड करणंही तितकंच गरजेचं आहे। मुगाच्या पिकाची लागवड कशा प्रकारे करावी ते पाहूयात। मूग उडीद हे बियाणं आपल्याला साधारणतः पेरणी करता आपल्याला 2 ओळीतील अंतर 30 ते 45 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट ते 1.5 फूट याप्रमाणे आपण ट्रॅक्टरने किंवा तिफणीने आपण बैलजोडीद्वारे आपण शेतामध्ये उताराच्या आडव्या विरुद्ध दिशेने किंवा रुंद सरीवरंबा पद्धतीने आपण पेरणी करावी। त्यानंतर आपण या पिकामध्ये साधारणतः 8 ते 10 ते 12 दिवसानंतर एक डवरणी देऊन त्यानंतर एक निंदणी करून साधारणतः 30 ते 45 दिवसापर्यंत मुगाचे पीक हे तणविरहित ठेवावे। बियाणांची निवड, बीज प्रक्रिया आणि लागवड पद्धती यासोबतच खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे। योग्य खताची निवड आणि त्यांचा योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचं आहे। पुढील चांगलं पीक येण्याकरता आपल्याला त्या शेतामध्ये साधारणतः शेणखत सुद्धा मिसळणे आवश्यक आहे। ते आपण असल्यास आपल्याजवळ मिसळणारच, पण त्यानंतर आपल्याला पूरक असं रासायनिक खत देणे सुद्धा आवश्यक आहे। आणि त्याकरता आपल्याला प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश याप्रमाणे रासायनिक खताच्या कोणत्याही मिश्र खतामधून आपल्याला हे खत देता येते। किंवा आपल्याला जर DAP द्यायचं असेल तर एकरी साधारणतः 40 किलो प्रति एकर आणि त्याकरता 10 ते 12 किलो पोटॅश याप्रमाणे मिसळून जर आपण दिलं तर 1 एकराला हे खत आपल्याला पेरणीच्या वेळेसच आपल्याला पुरेसे होते।
कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी त्यांच्या बियाणांपासून ते खतांच्या योग्य निवडीपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी या बाबतीत बारकाईने लक्ष दिल्यास उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल. अकोल्याहून उमेश अलोणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.